आता एक अतिशय मोठी बातमी येते। राम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अनिल मिश्र आणि चंपत राय हे राजीनामा देण्याची शक्यता आहे। राम मंदिर दान चोरी आणि जमीन गैरव्यवहार प्रकरणात राजीनाम्याची शक्यता आहे। तर हे मोठे नेते किंवा मोठी नावं आता या सगळ्या प्रकरणात समोर येत आहेत। आतापर्यंत या प्रकरणी 8 जणांना अटक झाली आहे। काल रात्री कसून चौकशी केल्यावर 8 जणांना आज सकाळी अटक दाखवण्यात आली होती आणि त्यानंतर एसआयटीच्या चौकशीत आणखी काही मोठी नावं आज समोर येतील असं बोललं जात होतं। या सगळ्या पार्श्वभूमीवर राम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अनिल मिश्र आणि चंपत राय राजीनामा देण्याची शक्यता आहे। आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्या सोबत आहेत। सोमेश, मोठी बातमी, चंपत राय आणि अनिल मिश्र राजीनामा देऊ शकतात। निश्चितच राम जन्मभूमी विश्वस्त मंडळातील दान आणि त्या ठिकाणी असलेल्या सर्वच पैशाच्या व्यवस्थेबाबत जे वेगवेगळ्या स्वरूपाचे आरोप झालेत त्या अनुषंगाने ही एक अतिशय मोठी बातमी येते। सूत्रांच्या हवाल्याने असं कळतंय की चंपत राय हे राजीनामा देऊ शकतात महासचिव पदाचा, कारण चंपत राय यांच्या एकूण भूमिकेवरही प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत प्राथमिक अहवालामध्ये आणि चंपत राय यांनी पहिल्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं असंही तक्रारदाराचं म्हणणं आहे। त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणात अनिल मिश्र आणि चंपत राय हे राजीनामा देऊ शकतात, ही एक मोठी बातमी सध्या येते। प्रत्यक्ष राजीनामा झाल्यानंतरच आपल्याला कळेल की हा राजीनामा होतोय का आणि पुढे काय कारवाई केली जाते। नक्की, पण या प्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक झाली आहे आणि एसआयटीच्या चौकशीत काही मोठी नावं समोर येऊ शकतात असंही सांगितलं जात असताना आता ही 2 नावं अशी येत आहेत की ते थेट राजीनामा देऊ शकतात। आता या दोघांवर आरोप होत आहेत, कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही, असं असताना त्याआधीच राजीनाम्याची तयारी का केली जाते? निश्चितच, कारण जोपर्यंत या संपूर्ण प्रकरणात एसआयटीनी जो पहिल्यांदा अहवाल दिला त्यांच्या प्राथमिक अहवालातही आणि एसआयटीच्या तपासामध्ये सुद्धा असं आढळलं की चंपत राय यांची भूमिका संदिग्ध आहे। म्हणजे चंपत राय यांच्यावरती जरी थेट आरोप झालेले नसले तरी सुद्धा चंपत राय यांनी त्यांच्याकडे आलेल्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं। ज्या कर्मचाऱ्याने तक्रार केली होती त्याच कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला गेला। त्यामुळे एक प्रकारचा इग्नोरन्स चंपत राय आणि व्यवस्थापनाकडून झाला, हे एसआयटीच्या अहवालात दिसले। एसआयटीच्या अहवालाच्या आधारे एफआयआर लिहिला गेला आणि त्या एफआयआर लिहिल्यानंतर त्या प्रकरणात आता 8 आरोपींना अटक करण्यात आली आहे। अजून या सगळ्या प्रकरणात पोलिसांकडून या एफआयआर वरती चौकशी सुरू आहे। एसआयटीने जे म्हटलं त्यानुसार अनिल मिश्र असतील आणि चंपत राय असतील या सगळ्यांनीच या ट्रस्ट व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांची भरती करणं, कर्मचाऱ्यांवर चेक्स अँड बॅलन्सेस ठेवणं, तिथे असलेल्या लोकांवरती योग्य ती निगराणी ठेवणं, दक्षता बाळगणं या बाबतीत दुर्लक्ष केलं आणि निष्काळजीपणा दाखवला, हा त्यांच्या भूमिका संशयास्पद आढळल्या असं एसआयटीचं प्राथमिक म्हणणं होतं आणि एसआयटीच्याच आधारावर एफआयआर लिहिण्यात आला। त्यामुळे आता या प्रकरणात रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र विश्वस्त मंडळाकडूनच्या पदावरून अनिल मिश्रा आणि चंपत राय यांना राजीनामा द्यायला सांगितला जाऊ शकतो, कारण जर हा तपास निष्पक्ष व्हायचा असेल आणि तो तपास जर एका निष्कर्षापर्यंत न्यायचा असेल तर कदाचित हा निर्णय आवश्यक असल्याचं कळतंय आणि त्यामुळे या दोघांकडूनही राजीनामा घेतला जाऊ शकतो आणि त्यानंतर पुढे पोलीस अधिक तपासात जसे जसे ज्यांची भूमिका त्यांना दिसेल आणि साक्षी पुरावे गोळा होतील त्यानुसार पुढच्या कारवाई अधिक कठोर केली जाऊ शकते। नक्कीच या प्रकरणी खूप मोठ्या गोष्टी समोर येतात। या संदर्भातले अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू। सोमेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। वळूयात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। उद्धव ठाकरे यांनी 6 फुटीर खासदारांविरोधात रणशिंग फुंकलंय। उद्यापासून ते पुढील 3 दिवस